अरे वा, पॅकेज पण चांगलं भेटले की. काय टेन्शन घेऊ नका. अरे मी आहे ना, काय टेन्शन घे तू. अरे लय खुश आहे, जाम खुश आहे मी. काय सांगू तुला. अरे तिला आमच्या कंपनीमध्ये जॉब लागलाय. किती आनंदात आहे, खुश आहे. एवढ्या दिवसानं माझी जुनी मैत्रीण माझ्या कंपनीत माझ्यासोबत कामाला येणार आहे. मला जमणार. सांगितलं माझे 2 अटी आहेत. एक तर कंपनी मधला नसेल तुमचं मैत्रीण म्हणलं की जिम पाहिजे का? कुणाला दाखवायचंय? नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. परत नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा प्रँक व्हिडिओ खूप मजेदार आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचं कारण असणार आहे की मी प्रमिलाला सांगणार आहे माझी मैत्रीण, जुनी मैत्रीण, कॉलेजची मैत्रीण माझ्याकडे येणार आहे. तर ती कशासाठी येणार आहे, त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरून मी तिला काय टॉन्ट मारणार आहे. तर व्हिडिओ खूप खूप मजेदार आहे, खूप हसणार तुम्ही बघून. व्हिडिओ मला नक्की खात्री आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करून प्रतिक्रिया कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपला चला कॅमेरा सेटअप करतो आणि आपला व्हिडिओ चालू करतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग नेहमीप्रमाणे चालू. हॅलो. हा. अरे कसे आहे, काय लय दिवसांनी फोन केला. कुठे आहे आता? पुण्यात का? मी पण पुण्यातच आहे राहायला. कुठं? निगडी साईडला. अरे ते काय, तू त्या साईडला आहे, मी या साईडला आहे. हा, त्याच्यामुळेच. नाहीतर काय, कधी ना कधी तर भेट झालीच असते ना. हा, कसं काय एवढ्या दिवसानं कसं काय आठवण झाली? कुठल्या? हा, मी हा हा तेच कंपनीत आहे मी पण. का ग? होय. कधी? अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अरे हा, आता बोललेली. हो, बोललेली मला. कुठं? ऑनलाईन, हा वेबसाईट का? मी तुला करणारच होतो फोन, पण आपलं काय एवढं कॉन्टॅक्ट नव्हतं ना, त्याच्यामुळं काय जास्त डोक्यात आलं नाही माझ्या. अरे बरं झालं ना पण. अरे किती आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन अभिनंदन. खरंच यार, मला लय ऐकून लय बरं वाटलं यार, खरंच. काय ना, तेवढं जुन्या आठवणी परत सगळ्या अशा अशा झाल्या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हा, कधी जॉईनिंग कधी? अरे वा 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 वा. अरे वा, पॅकेज पण चांगलं भेटले की. काय टेन्शन घेऊ नका. अरे मी आहे ना, काय टेन्शन घे तू. काय नाही सगळं हँडल करतो. तू बिंदास राहा. कुठेही काही प्रॉब्लेम आला ना, बिंदास राहा. तुम्हाला फक्त आवाज दे देतो. अरे लय खुश आहे, जाम खुश आहे मी. काय सांगू तुला. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. हा, चालतंय. हा, सोमवारीच ना आता. हा चालतंय, ठीक आहे, भेटू मग. चालतंय. हा चालतंय. ओके ठीक आहे, ये बिंदास ये. ठीक. काय झालं? अरे काय नाही, लय आनंदाची गोष्ट बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे? अरे कंपनीतली म्हणतोय मी तुला. लय आनंदाची गोष्ट आहे, लय भारी. पगार लय बिगार वाढला काय तुमचं? पगार? हा? अरे पगारापेक्षा सुद्धा भारी आनंदाची बातमी आहे. पगाराचं काय घेऊन बसलीस? म्हणजे ओव्हर टाइम चालू झाला मला. हे असंच आहे बघ तुझं. मग तर अरे कशी त्याच्यापेक्षा सुद्धा आनंदाची बातमी आहे. अरे कहना क्या चाहते हो? मोठी. कुणाला बोलायची ग ग करून? होय ग. अरे माझी पुण्यातली ती फ्रेंड माहित नाही तुला? कोण? ढबरी? डबरे कुठं म्हणते ग? मग ती नाही. मग? अगं तुला मी तिच्याबद्दल सांगितलेलं, कॉलेजला असताना आमची ओळख होती, मैत्रीण होती माझी ती. ते आहे ते कंपनीतली का? हा. मग काय झालं तिचं? अरे तिला आमच्या कंपनीमध्ये जॉब लागलाय. तो क्या नाचो मैं? हा, सीएचे असिस्टंट म्हणून. अरे तिनं मला मागं पण फोन केला होता 1-2 वेळेस की असं जॉब बघ म्हणून. तिनं बायोडाटा पण पाठवला होता, पण त्या गोष्टीला झाले लय दिवस. त्यानंतर ती दुसरीकडे पण लागली होती. मी नंतर प्रयत्न केला, पण आता नेमकं ती जागा खाली निघाली आणि तिनं इंटरव्ह्यू दिला, जॉईन पण झाली ती. तिला पगार पण चांगला दिला. तिचं काम तिचं ती बघल, तुम्हाला एवढा आनंद? अरे इडे का काय, आता एवढी जवळची मैत्रीण माझी माझ्यासोबत. मांडर बसते काय तुमची? समझ रहे हो ना. अरे एवढी आनंदाची बातमी सांगायला मला वाटलं मला काय जरा करायचं आनंदाची बातमी? मग? साखर वाटतो काय मी हाती बसून? आनंदाची बातमी. तुम्हाला एवढं वाटकायला काय झालंय?
अरे तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवायचं ते तिच्या कामाशी मतलब ठेवा. अगं काय एडबिड आहेस का काय हा? अगं मी किती खुश आहे, किती जाम खुश आहे. एवढी एकतर माझी जुनी आणि एकदम जवळची मैत्रीण ती बी एवढ्या दिवसानंतर माझ्या कंपनीत माझ्या सोबत कामाला यायला लागले. आनंद नाही होणार तर काय होणार मग? माझ्या डिपार्टमेंट मध्ये लागले ती. काय संबंध तुमच्या डिपार्टमेंट मध्ये लागायचा? संबंध काय म्हणजे आता अरे जागा खाली होती, तिचं क्वालिफिकेशन किती आहे तुम्ही माहितीये दुसरं का? डिपार्टमेंट बदलून घ्या. मी का बदलू डिपार्टमेंट आता? मग तुम्हाला का बरं तिथे काम करायचंय? तिथं काम करायला जाताय का गप्पा मारायला जाताय? मैत्री करायची तिथे जाऊन. ये बड़ी अच्छी बात कही आप. आमची मैत्री किती तुला माहिती आहे, मी सांगितलं ना तुला तिच्याबद्दल. जगाची वेगळी काय मैत्री नसते हो. आमची पण मित्र मैत्रीण आहेत. जगाची वेगळी नसते असली काय मैत्री. माझी लई जवळची मैत्रीण आहे, अशी आहे मशी आहे. हे बघ तू आहे ना, एक तर सकाळ सकाळ मी तुला एक तर तू विचारलेस कशाला ग मला माझा मुडाप करू नको बघ. एक तर मला मी किती आनंदात आहे, खुश आहे. एवढ्या दिवसानं माझी जुनी मैत्रीण माझ्या कंपनीत माझ्यासोबत कामाला येणार आहे म्हणल्यावर किती खुशी आहे. मला आता एकदम टापटीप राहावं लाज लागलं वाटते पाहिजे. का? इथं कामाची बॉम्ब झाली पगार वाढ नाही आणि हे पण चालू नाही, ओव्हर टाइम बी चालू नाही, ते राहिलं बाजूला. बरं सगळं जाऊ दे. तुम्ही कंपनी बदलायचं म्हणत होते ना मला, तुम्ही ते ट्राय करा. दुसरीकडे इंटरव्ह्यू द्या तुम्ही. कधी कधी म्हणलो तुला काय गोड काय खोटं माणूस आहे? आता कशाला तुम्हीच कंपनी म्हणले की म्हणले नाही तुम्ही मला मागच्या आता महिन्यात. कशाला कंपनी बदलू? इडियट काय आता तर उलट मजा येणार आहे कंपनीमध्ये काम मजा करायला. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. ते काय करून जातं तिथं काम करायचं की मज्जा मारलं जाते. हे बघा तुम्ही उघड डोक्याची माझी आई बहीण करू नका. तुम्ही मला मागचेच म्हणले होते मला कंपनी बदलायची. मी तेव्हा विचार केला नव्हता, पण आता मला स्पष्ट दिसतंय माझं समोरचं की तुम्ही खरंच कंपनी बदला, दुसरीकडे जॉब बघा तुम्ही. अरे तू आहे ना माझ्या डोक्यात नको ते खूळ घालू नको. मी कंपनी का बदलू म्हणायला लागलेस आता? तुम्हीच म्हणले की पगार मागं तर कमी म्हणली आहे. होती मला हाय ते बरं आपलं चाललंय राहू द्या उघड नवीन नाही नाही, पण ठिकाणी. मी विचार केलाय आता नकोय, आपलं पुढे सरकलं पाहिजे कुठेतरी. काय नाही काय नाही बदला काय कंपनी. नाही यायला लागलं जळू नको माझ्यावर. माझी मैत्रीण तिथं कामाला येते म्हणून. तुमच्या जायचं काय मग? तो तुमचं जसं थोबड तसं तिचं बी थोबड असेल. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी दीदी. मला काय करायचं तुमच्याकडे जाऊन? दिसायला कसली भारी ती आयटी. बाहेर जर असले तर तिला मला लग्न करते कोणा माझ्या संग. जा कर जा बघ तुला सांग करते. कशाला माझ्या संग मस्करी करू नका. मी लसूण फेकून हाणून डोक्यात. बाहेर दिसून तुम्हाला काय फायदा आहे त्याचा? माझ्या पुढे कौतुक करू नका बरं का कोणाचं, तुम्हाला सांगायला लागले. अरे कौतुक काय ते हायच मला माहित भारी. नाही, एक तर डिपार्टमेंट चेंज करा, नसेल तर तुम्ही कंपनी बदला. अरे दिसायला हायच भारी तिथं कौतुक करायचं काय विषय आहे? तिचं तिला सांग. तुम्हाला काय करायचंय? मलाच करायचं आता तिथे येणार आहे म्हणल्यावर मला लक्ष द्यायला नको तिच्याकडं. बहुत तेज हो रहा है. हा दुसऱ्या कंपनीत कोणी तिला त्रास दिला कोणी तिला काय बोललं तर मलाच लक्ष द्यावं लागेल ना आता. होय तुमची कोण लागायला येते? अरे काय असं काय बोलते तू? असं काय बोलते म्हणजे? एवढी जेव्हा भावाची मैत्रीण नाही कधी नाही ती एवढ्या कोणी दिवसाने. कोणाला का नाही असं म्हणून बोलत नाही. काम आहे म्हणतात तुम्हाला फोन केला. इतकी दिवसभर तुम्हाला आठवण नाही झाली तू फोन का मला बोलायची. एक गोष्ट सांग, तू काय एवढं जलसी करायला लागली जलसी माझ्या? करत नाही मी. मला नकोय बघा, मी आता सांगायला लागले. एक तर तुम्ही ते तुमचं काय ते डिपार्टमेंट काय बरं. म्हणते ते चेंज करा, नसेल तर कंपनी बदला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बघ ती जाऊ दे आता. बाकीचं गडबड करत बसलो नको. माझी कपडे चांगली धुयची आता एकदम कडक इस्त्री विस्त्री करून मस्त ठेवते. असं तिला कुठंच वाटणी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे माझं. एक तर सोमवारी ती जॉईन होणार आहे. माझं आहे ना तर एक तर लई दिवसाने ती यायला लागले. अजिबात मला असं कुठं वाटलं तिला वाटलं पाहिजे का मी एक तर कसं आहे तिला सिनियर आहे तिथं. तिला जरा तिच्यावर जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे. तुम्हाला म्हणले मी मला एकतर तुम्ही कंपनी बदला, नसेल तर तुमचं डिपार्टमेंट चेंज करा. तुम्ही मला वायफाय गप्पा मारू नका. कपडे हे करून कपडे ते करा. गप्प कुत्र्यावाने जसं घाईत ना कपडे धुतलेले तसली गप्प घालून जायचे. माझ्याकडे नाटकं करायची. असलं अजिबात नाही बघ. इस्त्री विस्त्री कडक पाहिजे मला. 40 वर्षाचा घोडा झालाय आणि स्त्री पाहिजे. बरं ऐक माझं, सोमवारी नाही पुढच्या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात तिचा पहिलाच असणार आहे. थोडस एक आठवडा जाऊ दे, नंतर तिला मी घरी आणणार आहे ती जेवायला. आणि मग एवढ्या दिवसाची इकडं जॉबला लागल्या एखादं बोलवणार नाही का आपल्या इथं पाहुणचार करायला? असं काय करतेस? माय घरला काय पाहुणचार करायचा? अहो कोणाच्या घरी जाणार आहे? काय संबंध माझ्या घरी यायचा? काय संबंध? कंपनीत कामाला लागली, देशाची पंतप्रधान नाही झालेली घरी आव्हान करायला जेवायला. काय बाबा काय यायला एखादं म्हणते राव आपल्या मिस्टरांची बाबा मैत्रीण आहे एवढ्या दिवसानं आली आहे, आपण पाहुणचार करावं. तिचं लग्न ठरवते ते नवऱ्यासाठी बोलवा की घरला मग जेवायला. करते की स्वयंपाक? अगं नंतरच नंतर बघता येईल. आता मला जमत नाही. मग मी बोलवत नाही अशी पोरी टोरीला जेवायला. माझं आडले करू माझं नातेनाव झाले करून त्यांचा करत बसा. तुम्ही मला वाटलं गप्पा मारू नका. मी तुम्हाला सांगितलं कळतंय का?
काय? कंपनी जर बदलायची नसेल तर डिपार्टमेंट चेंज करा, पण मला जमणार नाही बघा. ते तुमचं गुलगुल बोललेलं. डिपार्टमेंट बदल हा, ती एक तर माझ्या डिपार्टमेंट मध्ये कामाला लागली, मी खुश आहे एवढा, तू मला कंपनी बद्दल म्हणाली. खुश तर काही संबंध आहे? खुश कशा पाहायला लागलाय? का ती पगार म्हणून दिली का तिच्या वाटण्याची तुम्हाला? तू तिला बघितलीस ना, मग तुला कळल का नवरा कशा पाहिजे खुश आहे. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. उगाचच डोक्याला ताण देऊ नको माझ्या. काय काय तिला बघितल्यावर मला कळलं माझा नवरा कशा पाहिजे खुश आहे, म्हणजे माझ्यासोबत खुश नाही तुम्ही. अगं तसं म्हणलं का मी, मग कसं बोलण्याचा अर्थ आहे तुमचा? काय म्हणून बोलायला लागलाय ते? थोडं तरी स्वभावाला एवढी चांगली आहे ना, दरेल असून स्वभावाला चांगले आहे. मग तुमची सगळं 4 तास राहिली म्हणजे कळत तिला स्वभाव कोणाचा चांगला असलेला बिघडतोय ते. आमचं बॉन्डिंग कॉलेजला काय तुला माहिती, काय सांगू कसं होतं, एक नंबर बॉन्डिंग होतं आमचं. काय सांगू नशीब आमचं. काय कंट्रोल कंट्रोल. काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय बाई. माझं तुमच्या डाऊटच यायला लागलाय आता. खरंच मैत्रीण आहे का लपड्यातली पोरगी? तुम्हीच लावलंय कामाला तिला आणि माझ्या पुढे नाटक करायला लागला. काय नाटकं करायला लागलंय. मग तुम्हाला तेवढं गुलगुल लावायला करा, मला काय? इथं सांगायचं कंपनी चालू ते सांगायचं हिंडायला भटकायला, मला काय कळालं? शिक्षण जोरावर लागली ती, मी काय लावू तिला कामाला. मग एवढं IT कंपनीमध्ये डायरेक्ट असले थर्ड क्लास कंपनीमध्ये येते कामाला शिक्षणाच्या जोरावर. बरं तुला मी काय म्हणतो, तुला काय लेन देणं पडलं, तू शांत राहा ना. नाही आपलं मला जमणार. सांगितलंय माझे 2 अटी आहेत. एक तर कंपनी बदला, नसेल तर तुमचं डिपार्टमेंट चेंज करा. धिक्कार है हम पर. कंपनीच बदला. हा, कंपनीच बदला. म्हणले होते ना मी दुसरीकडे इंटरव्ह्यू देणार आहे म्हणून. जा तिचं. मला घरात हरड परवड आहे. काय डोक्याला ताप करून ठेवली. उठती कपडे कुठे आहेत माझी, धुवर जरा कामाचे कपडे जरा चांगली, मला वाटते जरा कडक इस्त्री विस्त्री करते ना, आणि जरा अजून दाढी बिडी कटिंग करून येतो मस्त. आणि इथं पांढरा दिसायला का गं, काळ्या वेळ करतो, मस्त तयार होतो. इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे आपलं पहिलं फर्स्ट इम्प्रेशन. सुपरवायझर आहे का तुम्ही कंपनीचे? काय का असं तिथं डिपार्टमेंटला मिस आहे ना तिथं आता. मग जायचं नाहीच कामाला. हा? असं कामाला जायचं नाही. सुट्टी टाकाच. तुम्ही 2 दिवस झालं मला सुट्टी घेऊन टाका. अगं, सोमवार येणार आहे ते, आज शनिवार आहे, असं काय करायली. आजपासून सोमवारपर्यंत जायचं नाही कामावर. बरं नाही जायचं. आणि मग तिला तिथं कोणी ऍडजस्ट करणार, सगळं कोणी नवीन म्हणजे? येणार, तिला माहिती बिती नको सांगायला. काय माहित तुमचं काय काम आहे? हाय की सुपरवायझर असेल ती कंपनीतलं सांगायला. तुम्ही कोण? तुम्ही काय चमच्यात आहे तिचा? माझ्यासारखं तिला कोण समजून घेणार आहे तिथं, वेडं काय. हो बरं जाऊ दे, आता तू माझ्यासंग भांडत बसू नको. ऐक माझं, मला जाऊ देता बाहेर. एक कसं राहिलं, आजचा शनिवार आहे, उद्या दिवस मध्ये मला जरा दाढी बिडी करून स्वतःला जरा सावरू दे, आवरू दे जरा. तू काय कर, म्हणजे तू काय कर, कपडे बिपडे धुवायला घे, इस्त्री विस्त्री कडक झाली पाहिजे बघ एकदम. तुम्ही मला काय तुम्ही माझ्या संग नाही वायफाय गप्पा करू नका बरं का. तुम्हाला सांगितलं कळतंय का नाही? काय सांगितलेलं कळतं का कळतंय का नाही? माझं नाही? हात नसतं मी कामालाच लागू दिलं नसतं तिला. पण आता तुम्ही म्हणताय जॉब लागलाय तिला, ती बुक पण झाली, आता सोमवारच येणार आहे, पॅकेज भेटलंय म्हणून मी पुढे काय बोलले नाही बरं का. तुम्हाला फायनल सांगायला लागले. एक तर तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असेल ना, तर इतर कंपनी बदला, नसेल तर डिपार्टमेंट चेंज करा. गजब बेइज्जती है. उगा माझ्याकडे नाटकं करू नका तुम्ही. अहो, आणि इतकी दिवस झालं मी म्हणते इतकी झालं केस कट करा, अस्वलासारखं दिसाले तवा नाही. आणि मैत्रिणीने म्हणायला लगेच हे मी दाढी कटिंग करायची, मला आवडायचंय. अगं एवढं करा यायला लागलेच. कपडे लॉन्ड्रीला टाकतो झालं, नको मला नाही ताण देऊ. लॉन्ड्री टाकतो म्हणजे पैसे झाडायला लागले, पगार वाढ नाही पाहिजे, लॉन्ड्री पैसे टाकतो म्हणे कपडे. एवढं चिडायला काय झालं तुला? ती का तुमच्या मांडवर बसून तुमचा वास घेणार आहे काय कपड्यांचा? अगं काय बोलायला लागले. बरं ऐक माझं, तू सोमवारपासून डब्याला जरा एक 1-1.5 चपाती जास्त दे मला, जरा भाजी बिजी जास्त देत जा. तुम्हीच म्हणले की मला पोट कमी करायचंय, मी नाही खाणार म्हणून कमी देत जा डबा, आणि आता परत कमी मागायला. अगं पोटाचं जाऊ दे, आता पोटाला मला जिम लावावं लागणार आहे काय बी करून. आता सोमवारपासून जिमला पण जातो मी, जरा नाही जरा हे जरा दिसायला मी म्हणल्यावर तू लावली नाही. मी म्हणतो ना 2025 पासून नवीन वर्षाचं पहिल्या दिवसापासून लावा म्हणून, तेव्हा नाही जमलं. आणि आता लगेच मैत्रिणी म्हणलं की जिम पाहिजे का? कुणाला दाखवायचंय दाखवायचं म्हणजे जरा दिसायला जरा पर्सनॅलिटी नको का माझी छान दिसायला. हा आणि ती हे कर जरा, कसं आहे ती हाय बॅचलर मध्ये राहते, तिला सकाळचं स्वयंपाक कधी करणं होत नाही, तर एखादी चपाती जास्त देत जा डब्याला, म्हणजे तिचं पण थोडं बघ. काय मी बघ तुम्हाला का नाही, मला बासवाला फालतू बघायचा समजलं, सांगितलं तुम्हाला. वाह क्या सीन है. समजलं का नाही?
काय झालं? बस झाला ना मला दुसरं गपचूप ऐकत होते. बस झाला आता मला जास्त ऐकू नका तुम्ही. एकतर कंपनी बदला नसलं डिपार्टमेंट चेंज ए बाई. करा. माझ्या तर तोंडात परत ऐकलं ना तुमच्या आणि असलं काय बघाच मग. शांत काय माझी कंपनीच बदलायला चालली का? हा कंपनी बदला. तुम्ही घरात बसले चालेल. दोन महिने करा मी पगार देते. अजिबात नाही सांगत. धरी मोबाईल बघ कुणाचा फोन आलाय का? डुक्कर तोंडाचे नुसतं शब्द काढायला उशीर बाहेरचं काय की नवऱ्याला पार नोकरीच सोडायला लावा लागली. हा सकाळ सकाळ असं म्हणलं असते मैत्री तात्पुरती असते काय नंतर गुळू 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 करून कसं होते मला चांगलं माहितीये. सकाळ नंतर सकाळ. सगळ्या गोष्टी लक्ष द्यावे लागतात. सकाळ सकाळ म्हणलं थोडं मजा घ्यावी तर बाई माझी नोकरी सोडायला लावा लागली. हा वाचलं ते तुम्ही काय वाचली आला खरंच एखादं मी तरी जर मला काय विश्वास नाही. मी तुमचं ते ग्रुप चेक करणार आहे. खरंच एखादं जर माझं जर उघडकी झालं तर बाई मला जिवंत ठेवायची नाही. हा अवघड आहे मी बाबा. असतं तुम्हाला गरज काय उघडकीस आलं तर उघडकीस आलं तर. काय नाही जा बाई जा. खरं सांगा ती तिथंच आहे ना कामाला. ए बाई जा ती कोण नाही कामाला मला घ्यायला ती काय येईल असल्या माझ्या कंपनीमध्ये बस मोठ्या कंपनीत कामाला ती काय इकडे मला नाही. त्याला काय दिसतं मजा घ्यावी म्हणलं तर टुक करतो. अवघड आहे बाबा. Women.